पत्राचाळ जमीन घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या संचालकांना पत्र लिहिल्यानंतर त्यांना तातडीने ईडी कार्यालयात बोलावण्यात आलंय। त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या असून मनीषा कायंदे ही ईडी कार्यालयाबाहेर आहेत। तर स्वप्ना पाटकरांनी लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांवर गंभीर आरोप करण्यात आलेत। त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तर पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप पाटकरांनी केलाय। त्याचबरोबर आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय। तर मनीषा कायंदे ईडी कार्यालयाबाहेर आहेत, काय म्हणाल्या तर मनीषा कायंदे आपण पाहूयात। पत्रचाळ प्रकरणामध्ये फडणवीसांचं नाव घेण्यासाठी संजय राऊत यांच्याकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी आली। संजय राऊत यांच्याकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी आल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। आता आम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर यांना देखील लवकरात लवकर भेटू। मुख्यमंत्र्यांशी पण स्वप्ना पाटकर या भेटतील, त्यांच्याशी बोलतील आणि हा सगळ्या विषयाचा कुठे ना कुठे याचा छडा लागला पाहिजे। जो कोण आरोपी असेल, जे कोण त्रास देत असतील, मग संजय राऊत असतील किंवा त्यांच्या वतीने अजून कोण असेल, तर हे या महाराष्ट्रात चालणार नाही, हे आम्ही सांगायला आज आलेलो आहे। स्वप्ना पाटकर यांचं स्टेटमेंट चालू आहे, त्याला कदाचित वेळ लागेल।